ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 15व्या अध्यायाच्या 130व्या ओवीपर्यंत पोहोचलो होतो. श्लोक पहिला सुरू आहे अजून. पहिल्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्या ओव्या समजून घेता घेता 71 पासून सुरू झाल्या. आय थिंक म्हणजे पहिल्या श्लोकाच्या आधीच ज्ञानेश्वरांनी 70 ओव्या लिहिल्या होत्या प्रस्तावनेच्या. त्या आपण एका सत्रात बघितल्या. नंतर मग त्याच्यानंतरच्या 30 ओव्या बघितल्या. सॉरी, 30 नाही, आय डोंट नो, तिसऱ्यांदा चौथ्यांदा सुरू आहे ना आपलं सेशन आहे. सो हाऊ डज इट मॅटर? इफ यू लूज काउंट, इट डझंट रिअली मॅटर, डज इट? लेट्स शेअर द ज्ञानेश्वरी. बरोबर त्या ओवीवर आहेच आपण आता. पुढे जायची काही गरज नाही आहे. जैशा जैसा जैशा जैशा वार्याच्या झुळका सांदा ठाऊवा नभे देखा तैसिया उठती पडती शाखा नेणो किती. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांमागून झुळका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कुठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या आणि नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी आणि अंत न समजल्याने त्या किती आहे ते कळत नाही. संसार वृक्ष म्हणजे आपल्याला जे अनुभवायला येतं ती वस्तू, असं तुम्ही समजा. संसार वृक्ष म्हणजे एनिथिंग अँड एव्हरीथिंग वी एक्सपिरियन्स ॲज दी ऑब्झर्वर ऑर ॲज दी एक्सपिरियन्सर. म्हणजे आत्ता सध्या तुम्हाला या क्षणी या गीता चिंतनाचा अनुभव येतोय, तर तुमच्यासाठी हे जे गीता चिंतन सुरू आहे हा संसार वृक्ष आहे. थोडा विचार करा. आपल्याला ज्या गोष्टीचा अनुभव येतो ना, कुठलीही गोष्ट, आणि आपल्या आतमध्ये जो अनुभव येतो तो बाहेर काय आहे याचं आपल्या मनातलं जे इंटरप्रिटेशन आहे, दॅट इज संसार वृक्ष. तर एक संसार वृक्ष बाहेर दिसायला आहे, म्हणजे बाहेर दिसायला काय आहे की तुमच्या समोरचं हे डिव्हाइस, त्याच्यावरचं माझं चित्र, आणि तुम्हाला असं वाटणं की माझ्या तोंडातून निघणारा जो शब्द आहे किंवा जो ध्वनी आहे, जो आवाज आहे, तो तुम्हाला तुमच्या आतमध्ये ऐकू येतोय. तुम्हाला फक्त मनामध्ये ध्वनीची संवेदना होते आणि दृष्टीची संवेदना होते. या दोन संवेदना ज्या आहेत ना, त्यांचं तुमच्या मनातलं जे इंटरप्रिटेशन आहे तो तुमच्या मनातला संसार वृक्ष आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता हे जे सगळं चिंतन सुरू आहे हे समजून घेण्याची इच्छा आहे, म्हणून तुम्हाला या विषयामध्ये रस वाटतोय, तुम्ही ते ऐकता आहात. इट्स ऑल गुड. समजा एखाद्या व्यक्तीला याच्यामध्ये रस नसला आणि ते समजा आपल्या या चिंतनाला आत्ता आले, तर ते सारखे घड्याळ बघतील. ते म्हणतील की आता कधी संपणार आहे, कधी संपणार आहे, कधी संपणार आहे. आत्ताच सुरू झालंय. जर रस असेल तर एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटते, जर रस नसेल तर चांगली नाही वाटत. परंतु कसं आहे माहिती आहे का, की ही सगळीच्या सगळी गोष्ट कुठून सुरू झाली आणि कुठे संपली ह्याचा आपल्याला आधी पण लागत नाही आणि अंत पण लागत नाही. असं वाटतं की हे सगळं अव्याहत सुरू आहे. तर ज्याप्रमाणे वाऱ्याची एक झुळूक येते, दुसरी झुळूक येते, त्या दोन झुळुकांमधलं जे काही कनेक्शन आहे ते आपल्याला कळत नाही. एक आली झुळूक, दुसरी आली, एक आली, दुसरी आली. त्याचप्रमाणे एक अनुभव आला, दुसरा अनुभव आला, एक अनुभव आला, दुसरा अनुभव आला. माझ्या तोंडातनं एक शब्द निघाला, तुम्हाला ऐकू आला, दुसरा शब्द निघाला, पुन्हा ऐकू आला. आपल्याला हे सगळे सारखे अनुभव न येत जात असतात. आपण आपल्याला त्यांची स्मृती असते, म्हणून असं वाटतं की हे सगळं कंटिन्युअस आहे. या संसार वृक्षाला ना आधी आहे ना अंत आहे, आणि ह्याच्या कुठे फांद्या सुरू होतात आणि कुठे संपतात काहीच कळत नाही. इट्स अ मेटाफर. अशा प्रकारचा वृक्ष कुठे नाही आहे. इट्स जस्ट टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट टू यू, की संसार वृक्ष म्हणजे ह्या जगताचं स्वरूप काय आहे. जगताचं स्वरूप काय आहे हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला ह्या अश्वत्थ वृक्षाची
उपमा दिली. आणि हा अश्वत्थ वृक्ष म्हणजे जो उद्या आज जसा आहे तसा नाही राहू शकत. अश्वत्थ. हं? श्व म्हणजे उद्या. आणि थ म्हणजे कायम राहणारा. जर उद्या कायम राहणारा असेल तर आपण त्याला अश्वत्थ म्हणू. आणि जर कायम राहणारा नसेल तर त्याला अश्वत्थ म्हणू. ही अश्वत्थ या शब्दाची परिभाषा आहे. जे उद्या आज जसं आहे तसं नाही राहू शकत. आणखीन एक अर्थ आमचे गुरुजी सांगतात आम्हाला, गुरुजी म्हणजे अनुभवानंद. ते म्हणतात की अश्वत्थ म्हणजे जसा घोडा असतो ना, तो घोडा जो असतो तुम्हाला माहिती आहे का, घोडा झोपतो कसा? घोडा उभ्या उभ्याच झोपतो. तो काय करतो की एक पाय असा आडवा करतो आणि मग झोपतो. ही नेवर लाईज डाऊन, जसे गाई म्हशी खाली बसतात ना, किंवा आपण पलंगावर लोळतो, तसा घोडा नाही झोपत. घोडा उभ्या उभ्या झोपतो. सो ही इज ऑलवेज रेडी टू रन. अश्वत्थ. अशा प्रकारे ह्या संसार वृक्षाची आपल्याला उपमा करून, उपमा देऊन, संसार वृक्षाची उपमा देऊन आपल्याला जगाचं स्वरूप समजावून सांगायचा प्रयत्न करतात. कोण? भगवान श्रीकृष्ण स्वतः. एकी देहाची डिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे, ऐसेनी भवतरुहा वाटे, अव्ययो ऐसा. या संसार वृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, म्हणजे आपला देह गेला समजा, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला संसार वृक्षाला फुटतात. म्हणजे आपला हा देह गेल्यानंतर सुद्धा अनेक देह आपल्या सूक्ष्म शरीरातून निर्माण होतील ना. म्हणजे आपण आत्ता इथून ज्या काही वासना घेऊन जाऊ, त्या सगळ्या वासना घेऊन आपण दुसरं शरीर शोधू, अनेक शरीर शोधू. म्हणजे जी काही आपली कर्म तयार झालेली असतील, त्या कर्मानुसार आपल्याला वेगळे वेगळे देह मिळतील इव्हेंच्युअली. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय आहे, म्हणजे अविनाशी आहे असं वाटतं. सो दिस होल संसार वृक्ष, or this whole world of experience appears to be अविनाशी, म्हणजे ज्याचा विनाश नाही होऊ शकत, चिरंतन सनातन आहे असंच वाटतं. जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणिक मिळे मागे, येथ असतची असिजे जगे, मानिजे संत. जसं वाहणारं पाणी जोराने जात असतं आणि त्याला मागून तसंच वाहणारं पाणी मिळत असतं, त्यामुळे पाहण्याला असं वाटतं की एकसारखं तेच पाणी आहे. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असं म्हणतात. आता तुम्ही नदीचं उदाहरण दिलं याच्यामध्ये, ठीक आहे ना. नदीमध्ये पाणी येत आहे आणि समोर जात आहे. जेवढं पाणी समोर जात आहे तेवढंच पाणी मागणं पण येत आहे. आणि हा अव्याहत सुरू आहे नदीचा प्रवाह. समजा तुम्ही एखादी नदी बघितली, तुम्ही ज्या गावात असाल ती नदी, किंवा तुम्ही जर बनारसला गेला, आणखीन कुठे गेला, हिमालयात गेला, हे बघा हे हिमालयाचं चित्र आहे आपल्या मागे. तिथे वाहणारी एखादी नदी, गंगा नदी समजा, तुम्ही ज्या क्षणी बघत असाल त्याच्या दुसऱ्या क्षणी ती नदी बदललेली असणार आहे. त्यातलं पाणी वाहून गेलं, दुसरं पाणी आलं. परंतु आपण त्या नदीला नदी का बरं म्हणतो? जशी आहे तशी तर नाहीच आहे, पण तिला आम्ही नदी आणि एकच नदी म्हणजे गंगा नदीचं नाव दिलं समजा. तर ती गंगा नदी शंकराचार्यांच्या काळात जशी होती, महाभारताच्या काळात जशी होती, तशी आत्ताही तिला नाव गंगाच आहे. पण तेव्हा जे पाणी होतं ते आत्ता आहे का? आत्ता जे पाणी आहे ते पुढच्या क्षणी नसणार आहे. तर महाभारत काळातलं पाणी कितीतरी वेळा रिसायकल झालं आतापर्यंत. म्हणजे गंगेतून वाहून जाणारं पाणी समुद्राला मिळालं, समुद्रातलं पाणी वाफेने वर गेलं, ढगांमध्ये गेलं, पुन्हा ते ढग त्या हिमालयावर बरसले, आणि मग पुन्हा ते पाणी वाहत आलं. अशी किती चक्र झाली असतील महाभारत काळापासून ते आतापर्यंत? विचार करा बरं. समजा एका वर्षामध्ये एक सायकल, म्हणजे उन्हाळ्यात सगळ्या पाण्याची असं म्हणाले पाण्याची वाफ झाली, सगळ्या पाण्याची वाफ झाली. म्हणजे जे काही पाणी हिमालयावर जाऊन पडतं त्याची, हिमालयावर जाऊन पडल्यानंतर हिवाळ्यामध्ये त्याचा बर्फ झाला समजा, आणि मग पुन्हा तो बर्फ हळूहळू वितळत वितळत आणि पुन्हा खाली आला. तर तेच पाणी रिसायकल झालं ना? नाही? किती वेळा झालं असेल? वर्षात एकदा जर झालं असेल तर आता 5200 वेळा तर झालंच ऍटलिस्ट.
कारण की महाभारत होऊन किंवा ही गीता सांगितली गेली तेव्हापासून ते आत्तापर्यंत 5200 वर्ष झालेली आहे असं म्हणतात. खरं खोटं देवालाच माहिती. 5200 झाली आहे की 520 झाली आहे किंवा 50,000 झालेली आहेत, त्यांनी आत्ता ह्या क्षणी काय फरक पडतो. त्यामुळे त्या मोजमापात आपल्याला नाही पडायचं. आपल्याला फक्त हा सिद्धांत समजून घ्यायचा की जरी हे बदलत असणारं असलं तरी सुद्धा ते कंटिन्युअस आहे, सनातन आहे असं वाटतं. असं हे जग आहे. का लागोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे, नेणतया तरंगू आवडे नित्यू ऐसा. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट कोट. लाट कोट वेळा घडते आणि मोडते, परंतु या लाटेचं कोटी वेळा होणं जाणं ज्याला कळत नाही त्याला लाट नित्य म्हणजे एकसारखी टिकणारी अशी वाटते. आपण जोपर्यंत डोळा मिटतो आणि उघडतो तोपर्यंत एक लाट जी आहे ना ही कोटी वेळा येते आणि जाते. असं खरंच होतं का समुद्राच्या लाटेचं? म्हणजे तुम्ही समुद्रासमोर उभा आहात आणि डोळे मिटले तर लोटा अशा कोटी वेळा लाटा जातील का? तर ज्या लाटेला आपण लाट म्हणतो समुद्रावरची, ती लाट कोटी वेळा बदलणार नाहीये. आणि ती लाट तशीच आहे असं वाटेल, परंतु हे उघडझाप केल्यानंतर त्याच्यातलं जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर असेल ना, ते तर कोटी वेळा जमून गेलं असेल ना, बदलून गेलं असेल ना, नाही का? तुम्ही कुठली गोष्ट स्थिर आणि कुठली गोष्ट बदलणारी आहे याचा विचार करताय त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे आपण ह्याच्या आधी पण चिंतन केलेलं आहे की प्रत्येक वस्तूमध्ये जी सगळ्यात छोटी वस्तू असते तिला आपण अणू म्हणतो, ॲटम. आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात विच आर सपोज टू बी इन सम ऑर्बिट, दे डोंट नेसेसरीली go around the nucleus in that orbit. They are likely to be within a certain orbit. म्हणजे इनफॅक्ट काही ऑर्बिट्स जी असतात ना ती सर्क्युलर असतात, म्हणजे स्फेरिकल असतात. काही ऑर्बिट्स जी असतात ना ती दे आर डम्बेल शेप्ड. त्या डम्बेल शेप्ड ऑर्बिटमध्ये एखाद्या एनर्जी लेव्हलचा इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता खूप जास्त असते. दॅट इज हाऊ द थिअरी इज. तर जोपर्यंत आपण डोळे मिटून उघडतो तोपर्यंत तेवढ्या जागेमध्ये तो इलेक्ट्रॉन कोट्यावधी वेळा इकडून तिकडे फिरला असेल किंवा त्याची जागा बदललेली असेल. त्यामुळे हे संसार वृक्षाचं जे स्वरूप आहे हे सारखं बदलणार आहे, परंतु ते आपल्याला कंटिन्युअस आहे असं वाटतं. बिकॉज ऑफ द ऑप्टिकल इल्युजन वी सफर फ्रॉम. म्हणजे आपली ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा बघण्याची क्षमता नाही किंवा अनुभवण्याची क्षमता नाही. म्हणून आपल्याला हे सनातन आहे, कंटिन्युअस आहे असं वाटतं. वायसा एके बुबुळे दोहीकडे, डोळा चाळीता अपाडे, दोन्ही आती ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळ आहेत असा लोकांना भ्रम पडतो. कसं होतं पहा, आता आपल्या डोळ्यामध्ये ही दोन बुबुळ आहेत ना. हं? तर कावळा काय करतो माहिती आहे का? कावळा एक हे असं फिरवतं, म्हणजे हे असं फिरवलं ना, तुम्ही एकाच डोळ्याकडे बघा. तर समजा असं फिरवलं आपण, तर दुसरा डोळा असा फिरताना दिसतो. म्हणजे कावळा दोन्ही बुबुळ वेगळी फिरवू शकतो, आपण नाही फिरवू शकत. आपली दोन्ही बुबुळं जी आहेत ना ती एकाच दिशेने फिरतील. म्हणजे आता समजा मी क्लॉकवाईज फिरवतो म्हटलं तर हे अशी फिरतील बघा. ठीक आहे. काउंटर क्लॉकवाईज फिरलं ती अशी फिरतील म्हणा. पण जसं आम्ही रिस्ट रोटेशन करतो आमच्या योगासनाच्या वर्गामध्ये. आता तुम्हाला रिस्ट रोटेशन करून दाखवतो बघा. ही जी रिस्ट आहे ना ती आम्ही ही अशी फिरवतो. सी ईच रिस्ट इज मुव्हिंग इन अ डिफरंट डायरेक्शन, राईट? डोळ्याची बुबुळ अशी नाही फिरत, डोळ्याची बुबुळ अशी फिरतात, राईट? सो बोथ मूव्ह इन द सेम डायरेक्शन. कावळ्याची बुबुळ मात्र दोन्ही वेगळ्या दिशांना फिरू शकतात. किती गमतीशीर आहे ना. निसर्गाची किमया जी आहे ती अनबिलिव्हेबल. पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमिसी जैसी जडली, ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते
तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असं वाटतं. त्याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. समजा अतिशय वेगाने एखादी गोष्ट फिरत असली तर ती फिरतच नाही असं वाटतं. भिंगरी जी आहे, भोवरा समजा तुम्ही, भिंगरी तर आपल्या इथे मध्यंतरी एक 15 एक वर्षापूर्वी किती क्रेज होती, त्याला काय म्हणायचे बरं, काहीतरी म्हणायचे. आय थिंक दे यूज टू कॉल इट समथिंग. तो लहान मुलांना तो खेळ होता बघा. आणि ते असं करून किंवा ते हे करून किंवा काहीतरी करून तो फिरवायचे भोवरा. आणि तो खूप वेळ फिरायचा. इट यूज टू रोटेट फॉर सेव्हरल मिनिट्स. पण तो फिरत असताना तो फिरतोय असं वाटायचंच नाही. तो स्थिर एका जागी उभा आहे असं वाटायचं. असं वाटू शकतं. हा दृष्टीभ्रम आहे, ऑप्टिकल इल्युजन, स्थिरतेचा भ्रम आहे. पण ते ॲक्च्युली इट इज ऑलवेज मुव्हिंग. हे बहु असो झडती, अंधारे भोवंडिता कोलती, ते दिसे जैसी आयती चक्राकार. हे राहू दे. अंधारामध्ये कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते. म्हणजे कोलती म्हणजे इट हॅज टू बी सम काइंड ऑफ लाईट. मला कोलती हा शब्द माहिती नाही आहे. परंतु आपण समजा फुलझडी म्हटली दिवाळीमधली, तर ती फुलझडी समजा आपण अशी कोलीत कोलीत कोलती आणि कोलीत कोलती. म्हणतो ना आपण. कोलीत. कोलीत म्हणजे मशालीसारखा. अच्छा अच्छा, ओके. सेम थिंग, म्हणजे सोर्स ऑफ लाईट समजा तुम्ही. आता आजकालच्या जमान्यात आपण जर म्हटलं तर दिवाळीची फुलझडी सगळ्यांना माहिती आहे. ती समजा आपण पेटवली तर पूर्ण वर्तुळ दिसेल आपल्याला. येस मंजुताई, कोलती म्हणजे काय? कोलती नाही माहिती मला, पण कोलीत म्हणजे ज्याला असं लाकडाचा जो म्हणजे चुलीमध्ये जो लाकडाचा ओंडका असतो, पण त्याच्या समोर जो जाळ असतो अच्छा. ओके ओके ओके, गॉट लागलेला इट. मच्छर टाईप त्याला. सेम थिंग. हम्म. म्हणजे समथिंग दॅट इज अ सोर्स ऑफ लाईट. तो जर तुम्ही वर्तुळाकार फिरवला लवकर तर ते पूर्ण वर्तुळ तयार झालेलं आपल्याला दिसेल. सेम थिंग. बिकॉज वी आर नॉट एबल टू डिस्टिंग्विश between the two points that are joined together in that apparent circle. त्याच्यामुळे ते कंटिन्युअस आहे, ते सर्कल आहे असं वाटतं, पण ते तसं नसतं. हा संसार वृक्ष दैसा, मोडतू मांडतू सहसा, न देखोनी लोको पिसा अव्ययो मानी. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावतोय आणि रचला जातोय. हे जगाला न कळल्यामुळे भ्रमिष्ठ लोक याला अविनाशी असं मानतात. सो इट अपियर्स टू अस दॅट दिस वर्ल्ड इज अनचेंजिंग किंवा परमनंट असं वाटतं. परिययाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात. परंतु जो याचा वेग पाहतो आणि हा क्षणभंगूर आहे असं समजतो, आणि एका निमिषात म्हणजे डोळ्याची पापणी आपण लावतो तेवढ्या वेळात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो आणि नाहीसा होतो. असं ज्याला ज्ञान असतं, नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असले पण टवाळ, ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे. या संसार वृक्षाला अज्ञानाशिवाय दुसरं मूळ नसून याचं अस्तित्वही मिथ्या आहे. असा हा वृक्ष जीर्ण सालीचा, नाशिवंत आणि भासमात्र आहे. असं ज्याने जाणलं, तया ते गा पांडुसुता, मी सर्वज्ञ म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंद्यू तोची. अर्जुना, त्याला म्हणजे संसार वृक्षाचं क्षणिकत्व जाणणाऱ्याला मी जो सर्वज्ञ, तोही ज्ञानी म्हणतो. आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. योग जाताचे जोडले, तया एकासीची उपेगा गेले, किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी. सर्व प्रकारच्या योगाच्या अभ्यासाचं मिळालेलं फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेलं. फार काय सांगावं, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगलं. ठीक आहे ना. हे असो बहुबोलणी, वाणिजेल तो कवणे, जो भवरुखू जाणे उखी ऐसा. हे फार बोलणं राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असं जाणतो, त्याचं कुणाला वर्णन करता येईल? म्हणजे हे जग जसं आहे तसं नेमकं आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं की हे जग नित्य आहे. आपल्याला असं वाटतं की हे जग कायम आहे.
नेहमी राहणार आहे आणि याच्या तुलनेत मी हा न राहणार आहे असं वाटतं. जर आपण स्वतःला हा देह आहोत असं मानलं तर आपल्याला असं वाटेल की हा देह सारखा नष्ट होतो आणि जे जग आहे, जे ह्या देहाच्या माध्यमातून मला अनुभवायला येते, ते जग नष्ट नाही होत आहे. का वाटतं असं? कारण की आपल्याला स्मृती असते आणि आपली जी स्मृती असते ती स्मृती पुसण्या जाण्यापूर्वी पुसल्या जाण्यापूर्वी जी दुसरी स्मृती तयार होते ती त्या पहिल्या स्मृतीच्या खूपच सारखी दिसते असं होतं. म्हणजे कसं की समजा आपण आज रात्री झोपलो, ज्या कुठल्या खोलीत आपण झोपू, ज्या कुठल्या पलंगावर झोपू, त्याची आपल्याला जी काही आठवण असेल तशाच प्रकारचं दृश्य आपल्याला सकाळी उठल्यानंतर दिसेल की आपला पलंग जिथे होता तिथेच आहे. आपण पलंगावरनं उठलो आणि बाथरूमला गेलो तर ती जिथे होती तिथेच आहे आणि ती गेले कित्येक वर्ष तिथेच आहे. जर आपण एकाच घरात अनेक वर्ष राहत असू तर आपल्याला असं वाटतं की हे घर, ही पृथ्वी, हे जग, हे सगळं स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे आणि मी बदलतोय कारण की मी स्वतःला देह मानलेला आहे. परंतु ज्यांनी हे ओळखलं की हे बदलणारं जग आणि हा बदलणारा देह, ह्या दोन्ही गोष्टी सारख्या बदलतात. म्हणजे एखादी गोष्ट जास्त लवकर बदलते आणि एखादी गोष्ट कमी लवकर बदलते. म्हणजे जग जे आहे ना हे कमी लवकर बदलतं आपल्या अनुभवामध्ये आणि आपलं शरीर जे आहे हे जास्त लवकर बदलतं आपल्या अनुभवामध्ये. म्हणून आपल्याला असं वाटतं की हे शरीर नाशवान आणि हे संपणार आहे आणि आपल्याला त्याची फार भीती वाटते कारण की आपल्याला असं वाटतं की हे म्हणजेच मी आहे आणि हे जर नष्ट होत असलं, नष्ट होण्याची इच्छा कोणाला आहे? कोणालाच नाही. पण आपल्याला शिकायचं काय आहे या सगळ्या अभ्यासातून? आपल्याला या अभ्यासातून हे शिकायचं आहे की जी नष्ट होणारी गोष्ट आहे ती मी नाही, हे आपल्याला फर्मली कळायला पाहिजे. अशा प्रकारचा आपला दृढ निश्चय नाही, पहिले दृढ निश्चय करायला पाहिजे आणि नंतर अनुभवाने ती गोष्ट लक्षात यायला पाहिजे की हा जो बदलणारा आहे तो मी नाही. बदलणारा जो आहे तो जे त्याच्याकडे मी बघतोय, बदलणारा जो आहे तो मला अनुभवायला येतोय. कोण? बदलणारा देह अनुभवायला येतोय, बदलणारं मन अनुभवायला येतोय, बदलणारं जग अनुभवायला येतोय. कोणाला अनुभवायला येत आहे? ज्याला अनुभवायला येत आहे तो तर बदलू नाही शकत. तो तर बदलला किंवा तो जर बदलत असता तर हे सगळे बदल अनुभवायला आलेच नसते. सो फॉर चेंज टू बी ऑब्झर्व or experienced, an unchanging principle has to be present. Only then the change will be observed. Otherwise, the change will not be observed. Yes, Manjutai. बोला. नाही दादा, चुकून कोणी आले होते तर म्हटलं या. या. बरं बरं, ठीक. हरकत नाही. तर अशा प्रकारे या पहिल्या अध्यायावरच्या ओव्या आपण आत्ता 2.5 सत्रांमध्ये वाचून संपवायचा प्रयत्न केला. त्याबद्दल आणखीन कोणाला काही चिंतन करायचं असेल तर बोला, नाही तर आपण दुसरा याच्यानंतरचा श्लोक बघू. ऑल राईट, सो लेट्स गेट इन टू द सेकंड श्लोक. सगळ्यांचे ट्रान्सलेशन बघू मग ज्ञानेश्वर काय म्हणतात तो. नमस्कार दादा. येस. एक प्रश्न होता. येस, गो अहेड. सम्राट बोलतोय. बरोबर बोल. तुम्ही आता म्हटलं ना की जो ऑब्झर्वर असतो आणि तो ऑब्झर्व करतो, मग जे मनुष्यामध्ये भय निर्माण होतं ना, ते भय कुणाला निर्माण होतं, त्या ऑब्झर्वरला का ऑब्झर्वरला? आणि नॉर्मल नॉर्मल भय सगळ्यांना असतं ना, नाशवंत आपण आहोत किंवा आपल्याकडे जे आहे ते नष्ट होणार आहे. ते भय नष्ट करायला काय पर्याय आहे? ऑल राईट. भय आपल्याला एखादी गोष्ट नष्ट होणार आहे असं वाटलं तरच होऊ शकतं, तरच होऊ शकतं. बरोबर ना? आपल्याला समजा आपल्याकडे छोटीशी गोष्ट घेऊन आपल्याकडे आपलं घर आहे समजा, तर आपलं घर हे आपलं स्वतःच असतं आणि आपण त्याचा इन्शुरन्स वगैरे काढतो. म्हणजे समजा भूकंप झाला म्हणा किंवा आग लागली म्हणा किंवा अशा प्रकारच्या जर गोष्टी झाल्या तर
ते नष्ट होऊ नये अशी आपली इच्छा असते आणि आपण ते टिकवण्याचा प्रयत्न करतो. तर जी वस्तू नष्ट होईल ह्याची आपल्याला भीती वाटते किंवा जे नष्ट होऊ शकते त्याच्याबद्दलच भीती वाटू शकते. त्यामुळे नॉट जस्ट आपलं घर, आपला देहसुद्धा घरासारखाच आहे. ह्या देहामध्ये आपण राहतो आहोत सध्या, नाही का? तर हा देह देखील नष्ट होतोच आहे ना, रोजच नष्ट होतोय, दर क्षणी नष्ट होतोय. परंतु आपण जेव्हा आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण जर स्वतःला हा देह मानलं तर आपल्याला भीती वाटेल नष्ट होण्याची. परंतु आपल्याला जर हे कळलं की ज्याला मी नष्ट होणारा आहे असं म्हणतो आहे किंवा मला वाटतं आहे, तो मी नाहीच आहे. जो माझा खरा मी आहे तो नष्ट नाही होऊ शकत. आपल्याला या गीतेच्या अभ्यासातून फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे की हा नष्ट होणारा मी, जो मी आहे असं वाटतंय मला, तो मी खरोखरीच नाही आहे. माझा जो खरा मी आहे तो हा नष्ट होणारा मी नाहीच आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा भय नाहीच होईल ना. बरं, दुसरी एक भय नाहीसं करण्यासाठी जी युक्ती आहे ती ही आहे की ह्या जगामधल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, सगळ्या वस्तू त्या मी इथे येण्यापूर्वी देखील होत्या आणि मी गेल्यानंतर सुद्धा राहणार आहे. या मी तयार केलेल्या नाही आहेत. समजा मी म्हटलं की हे घर माझं आहे, समजा मी हे म्हटलं की हा देह माझा आहे किंवा हा देह म्हणजेच मी आहे, हे जरी मी मानलं तरी सुद्धा जर तुम्ही सूक्ष्मतेने विचार केला तुम्हाला लक्षात येईल की ह्या देहामधला प्रत्येक कण मी इथे ह्या देहात किंवा ह्या जन्मात येण्यापूर्वी कुठे ना कुठेतरी होता. Every little particle, every little atom in my body always existed, has always existed. आपण काय केलंय की ह्या प्रकृतीमधले, ह्या जगामधले काही काही कण एकत्र जमा केले आहेत आणि हे शरीर तयार केले. आपण नाही केले म्हणजे प्रकृतीच्या नियमांनुसार हे तयार झालं, परंतु हे आपलं नाही. आपल्याला एखादी गोष्ट आपली आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा भय निर्माण होतं, ती गोष्ट आपल्या हातून निघून जाईल ह्याचं. परंतु जर आपल्याला लक्षात आलं की कुठलीही गोष्ट आपली असूच नाही शकत फंडामेंटली, काही दिवस आपण वापरू शकतो ती, वापरण्यापुरता हा देह खूप चांगला आहे. या देहामध्येच हे सगळं चिंतन करता येणं आणि हे सगळे सिद्धांत समजता येणं, समजून घेता येणं शक्य आहे. इतर कुठल्याही देहामध्ये न हे चिंतन करू शकू, न हे सगळे सिद्धांत समजून घेऊ शकू. त्यामुळे या देहाची उपयोगिता जरूर आहे, परंतु हा देह मी नाही आहे. जर भयमुक्त व्हायचं असेल तर जगामध्ये म्हणजे संसार वृक्षामध्ये मी जे काही अनुभव करतो आहे त्याच्यामध्ये एकही गोष्ट कायम टिकणारी नाही आहे, हे समजणं जरुरी आहे. आणि नॉट ओन्ली दॅट, त्याच्यापैकी कुठलीही गोष्ट माझी आहे असं न मी म्हणू शकतो न मी असं करू शकतो. मदन दादा बोला. नाही, प्रश्न असा होता की भय कोणाला होतं. भय हे मनात होतं आणि मनाचा स्वभाव असा आहे. भय होणं, सुख होणं, आनंद होणं, हे सगळा मनाचा स्वभाव आहे. आपण त्या आणि मन हे संसाराचाच एक भाग आहे. मन बीएम आहे, बॉडी माइंड आणि इंटेलेक्ट, हे सगळं संसाराचा पार्ट आहे आणि आपण त्यापासून वेगळं आहे. जोपर्यंत हे सेपरेशन आपण करू शकत नाही, म्हणजे मग आपण वेगळं म्हणजे कोण, तर साक्षी आहे म्हणजे चैतन्य आहे. ही चैतन्य आणि या मन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भय मनाला होत असते, भय आपल्याला होत नाही. आपण मनच आहे असं ज्यावेळी समजतो त्यावेळी भय आम्हाला होते असं वाटतं. शरीराला इजा होते, शरीर म्हणजे आपण नाही आहे. जोपर्यंत शरीर म्हणजे मी आहे अशी आपली धारणा असते तोपर्यंत आपल्याला वाटते की मला इजा झाली. आपल्याला इजा होत नाही. पण हे सांगणं सोपं आहे, म्हणजे सेपरेशन करणं साधनेनं प्रॅक्टिस करून हळूहळू ध्यान करून हे होऊ शकते. तोपर्यंत हे जाणवणार. भय कसं घालवायचं, जोपर्यंत तुम्ही सेपरेशन करत नाही तोपर्यंत भय मनाला होत राहणार आणि भय मनाला झाले की आपल्याला झाले असं वाटतं. वंडरफुल, थँक्यू मदन दादा. सम्राट, व्हॉट डू यू थिंक?
करणंच वापरतो. भय का बरं होत आहे म्हणण्यापेक्षा भय कुणाला होत आहे याचं चिंतन करा. आणि मग लक्षात येईल की भय ज्याला होत आहे तो देखील काल्पनिक आहे. म्हणजे कसं आहे की आता आपण दिवसभरामध्ये ना अनेक पात्र वठवतो. आता सध्या मी गीतेचं चिंतन करणारा वक्ता हे पात्र वठवतोय. आणि तुम्ही गीतेचं चिंतन ऐकणारे श्रोते हे पात्र वठवतोय. परंतु हे संपल्याबरोबर आपलं दुसरं पात्र तयार होईल ना. माझ्या जीवनामध्ये ह्याच्यानंतर माझ्याकडे कोणीतरी एक अतिथी येणार आहे, त्यांच्यासोबत मला दुसरं कुठलंतरी बोलायचं आहे काहीतरी. मग तेव्हा माय रोल विल बी डिफरंट. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ती व्यक्ती गेली की देन आय बिकम ए हजबंड फॉर माय वाईफ. अँड देन व्हॉट एव्हर शी नीड्स आय कॅन प्रोव्हाइड फॉर दॅट. त्याच्यानंतर मग माझा एक फोन कॉल आहे प्रोफेशनल, मग त्याच्यामध्ये आय बिकम द प्रोफेशनल. त्याच्यानंतर माझा सत्वचा एक कॉल आहे, मग त्याच्यामध्ये आय बिकम द सत्व मेंटर. असे अनेक रोल्स मी प्ले करतो. दुःख ह्या रोल्स नव्हता. म्हणजे कसं की समजा इफ आय पिन माय जॉय ऑन वेदर आय कॅन स्पीक प्रॉपरली और वेदर यू कॅन लिसन प्रॉपरली. म्हणजे मी बरोबर बोलतो आहे किंवा नाही ह्याच्यावर माझं सुख अवलंबून आहे, किंवा तुम्ही बरोबर ऐकताय की नाही, किंवा तुम्हाला बरोबर समजतंय की नाही, किंवा तुम्हाला माझं बोलणं आवडतंय की नाही. ह्या सगळ्यांवर जर माझं सुख केंद्रित असलं किंवा अवलंबून असलं तर हा जो वक्ता आहे हा दुःखी होईल. परंतु दुःखी होणारा जो वक्ता आहे त्याला कोण बघतोय? त्याला मी बघतोय. सो आय एम वॉचिंग माय ओन रोल as the Vakta. I am watching my own role as the professional. I am watching my own role as the mentor for Sattva. I am watching my own role as the husband who is helping my wife. तर तो जो अनुभव करताय तो साक्षी आहे, ॲज मदन दादा सेड. पण अल्टिमेटली आपण ह्या अध्यायामध्ये जेव्हा शेवटी येऊ ना तेव्हा आपल्याला कळेल की हा जो साक्षी अनुभव करता आणि हे अनुभव होत असलेलं जग ह्याच्यामध्ये द्वैत आहे ना. सो देर इज अन ऑब्झर्वर अँड देर इज अन ऑब्झर्व्ड वर्ल्ड. हे द्वैत जे आहे हे देखील आभासात्मक आहे. ओके, सो आय डोंट वॉन्ट टू स्पिल द बीन्स येट. आपल्याला पुष्कळ चिंतन करायचं आणखी. सो लेट्स डू दॅट. वाय डोंट वी गो टू द नेक्स्ट श्लोक नाव. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. हं? अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, म्हणजे ह्याच्या ज्या शाखा आहेत त्या वर आणि खाली दोन्हीकडे पसरलेल्या आहेत. द ब्रँचेस ऑफ दिस ट्री एक्सटेंड डाउनवर्ड अँड अपवर्ड, नरिश्ड बाय द थ्री मोड्स ऑफ मटेरियल नेचर. गुणप्रवृद्धा, द ट्विग्स आर द ऑब्जेक्ट्स ऑफ द सेन्सेस. अधश्च मूल अनुसंततानी, म्हणजे द ट्विग्स आर द ऑब्जेक्ट्स ऑफ द सेन्सेस. This tree also has roots going down and these are bound to the fruitive actions of human society. ह्याची जी मुळं खालती जातात, म्हणजे खाली जाणारी अधोगामी जी मुळं आहेत ती म्हणजे काय की आपल्या मनातल्या इच्छा विषयांकडे धाव घेतात, आपली इंद्रिय विषयांकडे धाव घेतात आणि ते विषय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. सो वी आर ऑलवेज चेसिंग ऑब्जेक्ट्स इन दिस वर्ल्ड, आणि त्याच्यामुळे आपण कर्मबंधनात सारखे अडकत जातो. लेट अस सी व्हॉट विनोबा हॅज टू से अबाउट दिस. विनोबा म्हणतात की वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुणपुष्ट जेथे खाली ही मुळे निघती नवीन दृढावली कर्म बळे दृलोकी. वरी ही शाखा फुटल्या तयास, त्याला वर पण शाखा फुटल्या आहेत. आणि ही भोग पाने गुणपुष्ट जिथे, भोगाची जी पानं आहेत म्हणजे या झाडाची जी पानं आहेत ती भोगांच्या सारखी आहेत, ती गुणांमुळे पुष्ट होतात. खाली ही मुळं निघती ही नवीन, ही कुठली? दृढावली कर्म बळे नृलोकी. ह्या मर्त्य लोकात, ह्या सापेक्ष जगतामध्ये कर्माच्या बळामुळे ही जी मुळं आहेत ही दृढ होतात. त्यामुळे आपण इथे सारखं अडकत जातो. वी कीप गेटिंग स्टक टू दिस वर्ल्ड. शाखा वरखाली त्रिगुणांनी पोसिल्या, इंद्रियांचे विषय जणू कोमल कळ्या,
कर्मरूपी मुळे खाली वाढत राहती, तेच मनुष्य लोकी कर्मबंधना म्हणती. शाखावर खाली त्रिगुणांनी पोचले आहेत. सत्वरजतम इंद्रियांचे विषय जणू कोमल कळ्या आहेत. कर्मरूपी मुळं खाली वाढत राहतात, तेच मनुष्य लोकी कर्मबंधन म्हणतात. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? वरी वरीही असाव्यात शाखा शाखा, गुणाकारणे वाढल्या त्याची शाखा. कळ्या पाच त्या विषयासी म्हणाव्या, मुळे तीची कर्मे ही लोकी मनुष्या. आपण जी कर्म करतो त्याच्यामुळे आपण या जगामध्ये अडकतो, बांधले जातो. ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या आणि शब्दादी विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा त्या वृक्षाच्या अनेक शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी म्हणजे कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळं खाली मनुष्यलोकी विस्तार पावलेली आहे. मग ययाची प्रपंचरूपा, अधो शाखिया पादपा, डाहाळ्या जाती उपमा, डाहाळी त्या जाती उमपा, नॉट उपमा, उमपा ऊर्ध्वाही उजू. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात. आणि अधी फाकली डाळे, तिये होती मुळे, तयाही तळी पघळे वेल पालवू. आणि त्या संसार वृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत, त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे म्हणजे दीज ॲडव्हेंटिशियस रूट्स मुळे होतात. आणि त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो. आता तुम्ही समजा ते वडाचं किंवा पिंपळाचं झाड बघितलं, तर त्या वडाच्या ज्या पारंब्या असतात ना, त्या सगळ्या अशा लटकतात ॲडव्हेंटिशियस रूट्स, आणि मग त्या खाली जातात. त्या खाली गेल्या आणि त्या जमिनीला टेकल्या तर त्या पुन्हा जमिनीमध्ये जाऊन आणि त्यांची आणखीन खरी खरी मुळं तयार होतात. त्यामुळे याचं वृक्षाचं हे खरं खोड कुठे आहे आणि या पारंब्या कुठे आहेत, वी डोंट इवन नो. अशा प्रकारे हा वृक्ष जो आहे हा अतिशय अद्भुत असा आहे. त्याच्या शाखा वरही आहेत, खाली आहेत, सगळीकडे आहेत. आणि अनेक प्रकारच्या आपल्या इच्छांच्या प्रभावामुळे, गुणांच्या प्रभावामुळे, आपल्या इच्छापूर्तीच्या कर्मामुळे कर्मबंधनात अडकलेल्यासारखं आपण इथे अडकतो. बिकॉज वी आयडेंटिफाय अवरसेल्व्स विथ दिस वर्ल्ड. म्हणून वी गेट स्टक. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी, तेही परिसे सुगमी बोली सांगू. असं जे आम्ही आरंभी म्हणजे ओवी 57 ते 64 मध्ये म्हटलं होतं, तेही सोप्या भाषेत सांगतो. आता ऐक. तरी बद्धमूळ अज्ञाने, महदाधिकी सासिने, वेदांची थोरवणे घेऊनिया. तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने, महत तत्वादिकांच्या भराने आणि वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. आपण आधी पण बघितलं होतं ना, की वेदांमध्ये जसं काही लिहिलेलं आहे शास्त्र, की कसं हे जग तयार होतं. म्हणजे ते महतत्व, मग ते 3 गुण, आणि मग त्याच्यानंतर जीवसृष्टी किंवा निर्जीव सृष्टी, म्हणजे सजीवसृष्टी आणि निर्जीव सृष्टी वगैरे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना. ही सगळीच्या सगळी थिअरी जी आहे ना, ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे, याची काही गरज नाही. बिकॉज अल्टिमेटली वी विल रिअलाइज ऑर वी विल लर्न, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या होत आहेत असं वाटतंय. तर जर आपल्याला या सापेक्ष जगतामध्ये काहीतरी करायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर आपल्याला त्या गोष्टी शिकून फायदा होऊ शकतो. तुम्ही एखादी विद्या शिकलात तर त्या विद्येच्या आधारावर तुम्हाला अर्थार्जन करता येईल. म्हणजे यू कॅन अर्न मनी बेस्ड ऑन सम नॉलेज यू गेन अबाउट द रिलेटिव्ह वर्ल्ड. हे आपण करू शकतो, नाही असं नाही आहे. आणि करायला खरं तर हरकत पण नाही. आपण या जगात जर राहिलो आहोत तर आपण चांगले राहायला नको हे कोणी सांगितलं होतं? चांगलं राहा ना, परंतु ह्याच्यामध्ये अडकू नका. सो बाय ऑल मीन्स डू युअर बेस्ट, अर्न ए गुड लिव्हिंग, गेट ए नाईस पोझिशन, डू वॉट एव्हर यू नीड टू डू फॉर दॅट. त्याच्यामध्ये करत असताना लेकिन अधर्माचा सहारा नका घेऊ. सो डोंट
try to achieve something through unfair means or through adharmic means. अधार्मिक पद्धतीने समजा आपण एखादं पद, प्रतिष्ठा किंवा पैसा प्राप्त केला तर त्याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो. दॅट इज द लॉ ऑफ कर्म. इन द रिलेटिव्ह वर्ल्ड इट वर्क्स. सापेक्ष जगतामध्ये कर्माचा जो सिद्धांत आहे तो काम करतोच. ह्या जन्मी जरी आपल्याला आपण केलेल्या कर्मांची फळं नाही मिळाली तरी देखील ह्याच्या नंतरच्या जन्मांमध्ये त्या कर्मांची फळं आपल्याला भोगावी लागतीलच. याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा भ्रम आपल्या डोक्यामध्ये असायची काही गरज नाही. कर्माचा सिद्धांत अबाधित आहे. इट इज रिअली अनअवॉइडेबल. यू कॅनॉट बायपास इट. जोपर्यंत आपण या सापेक्ष जगामध्ये कर्ता भावानी कर्म करतो आहोत तोपर्यंत त्या कर्त्याला त्या कर्माची फळं भोगावीच लागतील, चांगली किंवा वाईट दोन्ही. So you will end up enjoying the good fruits of your karma and you will have to suffer the consequences of bad karma. जर दुष्कृत्य केलं असेल तर त्याचं आपल्याला दुःख रूपाने फळ भोगावं लागेल. जर सुकृत्य केलं असेल, सत्कृत्य केलं असेल तर सुखरूपाने आपण ते भोगू. परंतु शेवटी आपल्याला या सुख आणि दुःख दोन्हींच्या पुढे जायचं. राईट. लेट्स सी हाऊ वी कॅन डू दॅट. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगू. हेच आपण बघितलं ना. आणि ह्याच्यानंतर जे बघितलं आपण, तरी अज्ञानरूपी बळकट बनल्यामुळे महत्त्वाधिकांच्या भराने आणि वेदरूपी मोठी पानं फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. कसा वाढतो? पर्याधी तव स्वेदज जारज उद्भिज अंडज हे बुडवणी महाभुज उठती चारी. परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे बुडापासून म्हणजे मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. की ह्या 4 गोष्टींचा अर्थ मला सांगतो. मागे आपण एकदा बघितला होता बघा. स्वेदज म्हणजे आपल्या घामातून तयार होणारे जे जीवजंतू असतात ते म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स, स्वेदज. किंवा आपण असं म्हणू की दोज दॅट आर बॉर्न इन वॉटर, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, स्वेदज. जारज, जारज म्हणजे जमिनीतून उत्पन्न होणारे किंवा बी पासून, नाही नाही सॉरी, जारज वेगळे. जारज इज दोज हू आर बॉर्न थ्रू अनदर ऑर्गॅनिझम. जारज म्हणजे आपल्यासारखे लोक. नंतर योनिज, नाही सॉरी, योनिज इज व्हॉट वी आर. योनिज. जारज वेगळे आहेत, अंडज वेगळे आहेत. अंडज म्हणजे कोण? दोज हू आर बॉर्न थ्रू एग्ज, म्हणजे पक्षी म्हणा किंवा रेप्टाईल्स म्हणा. आणि उद्भिज, उद्भिज म्हणजे दोज दॅट स्प्राउट. उद्भिज. बरोबर बोललो मी? आय थिंक किशोर दादा कन्फर्म करा तर. जारज, योनिज, उद्भिज आणि अंडज. स्वेदज, स्वेदज, स्वेदज इज बरोबर आहे, बरोबर आहे. हा. अंडज म्हणजे, अंडज म्हणजे पक्षी वगैरे अंड्यातनं बाहेर निघतात. योनिज, योनिज आणि जारज हे दोन्ही एकच आहे का? इज दॅट द सेम थिंग? लेट मी जस्ट चेक. जारज म्हणजे योनिज. ओके, जारज म्हणजे योनिज. 4च प्रकारचे आहेत ना जीव. स्वेदज म्हणजे ॲक्वॅटिक, जारज किंवा योनिज म्हणजे आपण, अंडज म्हणजे पक्षी किंवा रेप्टाईल्स, आणि उद्भिज म्हणजे जे स्प्राउट होतात म्हणजे बियांपासून निघतात बाहेर ते. हे बुडापासून मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. आणि यया एकेका चेनी अंगवटे 84 लक्षदा फुटे तेवेळी जीवशाखी फाटे सैंधची होती. या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात. एक सेकंड, आय एम नॉट शेअरिंग द स्क्रीन विथ यू, सो सॉरी अबाउट दॅट.
काय बघितलं आपण? हा हा जो 149 ओवी आहे ना ती बघितली. या एकेकाचीनी अंगवटे 84 लक्ष दाखवते, ते वेळी जीवशाखी पाटे सैंदची होती. म्हणजे काय की या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. म्हणजे अनेक प्रकारच्या योनी जन्माला येतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळचे फाटे उत्पन्न होतात. प्रसवती शाखा सरळिया, नाना सृष्टी डहाळिया, आड फुटती माळिया जाती चिया. मागे सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. जातीरूपी डहाळ्या, जाती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्पीशीज. आपण सगळे एकच स्पीशीज मध्ये बरं का, आपण सगळे एकाच जातीचे लोक आहोत. आपण कुठली जाती आहोत? आपण मनुष्य जाती आहोत. जाती म्हणजे आपण ज्यांना जाती म्हणतो ना, ही जात ती जात ती जात, तसं अजिबात नाही. तशा प्रकारचा कुठलाही कॉन्सेप्ट सनातन धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये नाही आहे. ज्याप्रमाणे जातीपातींमध्ये आपला समाज आता विभागला गेलेला आहे, ही राज्यकर्त्यांची देण आहे. याचा आपल्या वेदांशी, आपल्या संस्कृतीशी किंवा निसर्गाशी काही एक संबंध नाही. जातीपातीची जी डिव्हिजन्स आपल्या समाजात तयार झालेली आहेत, ती आपल्या मनाच्या कल्पना आहेत. ते सत्य नाही आहे. आणि मग जातीय अस्मिता, माझी जात म्हणजे तुमच्या जातीपेक्षा जास्त चांगली वगैरे, अशा प्रकारचे जे भ्रम आपण आपल्या डोक्यामध्ये पाळतो ना, त्या सगळ्या भ्रमांना वेदांमध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये सुद्धा काही स्थान नाही. त्याला फक्त आपल्या कायद्यामध्ये स्थान, की एखाद्या जातीच्या माणसाला, सपोजेट जातीच्या माणसाला दुसऱ्या एखाद्या जातीच्या माणसाने जातीवाचक काहीतरी शिवी दिली म्हणजे मग त्याचा अपमान झाला. अरे आपण सगळेजण एकाच जातीचे आहोत, मनुष्य जातीचे. आणि बाकीच्या ज्या आपल्या डिव्हिजन्स आहेत ना, त्यांना वेदांमध्ये वर्ण म्हणतात. गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. सो दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इच वन ऑफ अस. दॅट डझंट मेक अस वेगळ्या जाती. हां हां, आपण सगळेजण मनुष्य जातीचेच आहोत, प्राणी. ठीक आहे. जे आपल्याला लोक सांगतात ना, पॉलिटिशियन्स, जातीमध्ये आपल्याला विभागून आपल्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात, ही राजकीय खेळी आहे. त्याचा वेदांशी, गीतेशी, निसर्गाशी काही संबंध नाही. समजून घ्या क्लिअर. स्त्री पुरुष नपुंसके, हे व्यक्तिभेदांचे टके, आंदोळती अंगिके विकार भारे. स्त्री, पुत्र व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आधारतात. स्त्री, पुत्र व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोस. भेदात्मक आकाराचे घोस म्हणजे काय? सी, हे जे भेद आहेत, स्त्री झाला, पुरुष झाला किंवा नपुंसक झाला, हे सगळे कशावर अवलंबून आहेत? हे सगळे देहावर अवलंबून आहेत ना. देह स्त्रीसारखा असू शकतो, देह पुत्रासारखा पुरुषासारखा असू शकतो, देह नपुंसकाचा देखील असू शकतो. तर ही जी वर्णनं आहेत, ही देहावर आधारित आहे. आणि कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आधारतात. सो दे कम टुगेदर बिकॉज ऑफ कामना, डिसायर. जैसा वर्षा काळ उगवनी, पाल्हे जे नवघनी, तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. वर्षा काळामध्ये आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो. प्रत्येक वर्षाकाळ हा नवीन असतो, प्रत्येक मेघांचा जो समुदाय आहे तो नवीन असतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. मग शाखा चैनी अंगभारे, लवोनी गुंफिती परस्परे,
गुणक्षोभाचे वारे उदय जती. मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमध्ये गुंततात आणि गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. गुणांमुळे क्षोभ उत्पन्न होतो किंवा गुणाचा क्षोभ उत्पन्न होतो. क्षोभ म्हणजे दुःख म्हणा किंवा अनइझीनेस. त्याच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेण तेथ तेणे अचाटे गुणांचेनी झळझळाटे. तिही ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्व म्हणजे वर मूळ ज्याचा आहे असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. व्हेअर डज इट ब्रेक? ऐसा रजाची अधुळका झडाडिता झडाडिता आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती. ह्याप्रमाणे रजोगुणाचा वारा जितक्या जोराने वाहू अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात. जर रजोगुण जास्त झाला, जर मनुष्याच्या मनामधल्या इच्छा जर तीव्र झाल्या तर काय होईल की प्रजनन वाढेल. म्हणजे मनुष्य जात जी आहे ती आणखीन वाढेल असं होईल. नाही पिया ऊर्ध्वीना आधी माझारीची कोंदा कोदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांच्या. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात आणि खाली नसतात, तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. म्हणजे तुम्ही बघा की समजा एखादा वृक्ष वर वाढतोय, हां, तर त्याच्यामध्ये मनुष्य जातीचं समजा एक सेंटर तयार झालं, तर त्या तिथून 4 फांद्या वेगळ्या निघतात बाहेर. दे आर लॅटरल. असं जेव्हा असेल तेव्हा आपण काय समजायला पाहिजे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र दे आर ॲट द सेम लेवल, नाही का? बिकॉज दे आर लॅटरल ब्रँचेस ॲट द सेम लेवल. आता ह्याच्यामध्ये कोणी आपल्याला सांगितलं की ब्राह्मण वर आणि शूद्र खाली? असं अजिबातच नाही. आपण शरीराच्या आकारामध्ये किंवा शरीरामध्ये जे काही अवयव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे 4ही वर्ण. समीर, जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेकंड, लेट मी फिनिश दिस थॉट, मग आपण बोलूया. सो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ह्या 4 गोष्टी आपल्या शरीरामध्ये जर आपण बघितल्या तर कमरेच्या खालचा भाग म्हणजे शूद्र, कमरेचा आणि पोटाचा भाग म्हणजे वैश्य, बाहू म्हणजे क्षत्रिय आणि डोकं म्हणजे ब्राह्मण. तर ह्या सगळ्या अवयवांचे वेगळे वेगळे फंक्शन्स आहेत, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, पण त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकाच शरीराचा भाग आहे. त्यामुळे त्या 4ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ह्या समाजाच्या दृष्टिकोनातनं तशाच त्याचप्रमाणे सारख्याच महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण वरचे आणि बाकीचे खालचे वगैरे अशा प्रकारचा जो आपल्या मनामध्ये भ्रम आहे तो आपण काढून टाकायला पाहिजे. 4ही प्रकारच्या लोकांनी समाज बनतो आणि समाज पुढे जातो. ह्याच्यामध्ये चौघांचं योगदान आहे आणि सगळ्यांचं योगदान तेवढंच महत्वाचं. समीर, गो हेड. यू वॉन्टेड टू आस्क समथिंग? विचारायचं का काही? पुढे जायचं आहे आपल्याला. आय जस्ट वॉन्टेड टू फिनिश माय ट्रेन ऑफ थॉट आणि नंतर आपण म्हटलं पण बोलूया. एनिवे, लेट्स गो हेड देन. तेथ विधिनिषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव नीच नव्हे. येस, बोलायचंय का काही समीर? हा, बोल ना. गो हेड. चांगल्या जागी जा पण कुठेतरी जिथे इंटरनेट कनेक्शन इज बेटर, कारण की ऐकू काहीच येत नाही, फार डिस्टर्बन्स. नाही तर आणखीन 2-3 वगैरे बघू आपण, आपल्याला आहेत आणखीन 5 मिनिट. लेट्स डू दॅट. 157 होतो ना आपण. विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. कसं आहे बघा की आपल्या जीवनाला जर विधिनिषेध नसले तर आपलं जीवन किती
गचाळ दिसेल. विचार करा तुम्ही. इट विल लुक सो अगली. म्हणजे कसं आहे की मी आता सकाळी उठलो आणि मी तोंड नाही धुतलं, केस नाही विंचरले आणि असंच बाहेर निघालो, तर मी एकदम असा अस्ताव्यस्त दिसेल ना. तसंच आपलं हे जे जीवन आहे ना, हे जीवन जर आपण वेदांमध्ये आपल्याला दिले गेलेले जे काही इंजंक्शन्स आहेत किंवा जे काही नियम सांगितले गेलेले आहेत, त्या नियमांनुसार जर आपण नाही चालवलं, तर मग आपलं जीवन जे आहे ना, ते पण असंच अजागळ, गचाळ, बेशिस्त आणि कुरूप असं दिसेल. तर जर आपलं जीवन वेदांमध्ये आपल्याला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्यानुसार असलं, तर आपल्या जीवनाला शोभा येईल. म्हणून या संसार वृक्षाची जी पानं आहेत, ती पानं म्हणजे वेदांच्या ऋचा आहेत. त्या वेदांच्या ऋचांनुसार, वेदांमध्ये जे जीवनाचे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांनुसार जर आपलं जीवन असलं, तर आपलं जीवन, आपला समाज आणि आपलं जग अतिशय सुंदर दिसेल. हा त्याचा अर्थ आहे. अर्थो कामोपसरे अग्रवने घेती थारे तेथ क्षणिके पदांतरे भोगाची. तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थानं, हेच कोणी अंकुर, ते अर्थ आणि काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. जर आपल्याला ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थानं, म्हणजे आपल्याला जर या सापेक्ष जगामध्ये म्हणजे ऐहिक जगामध्ये काहीतरी मिळवायचं असं वाटलं, तशा प्रकारची जर कामना किंवा इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली, तर मग आपण कर्म करू आणि कर्म केल्यामुळे त्या कर्मांची फळं बघू. अर्थ आणि काम ह्या विस्ताराने जोराने वाढतात. काम म्हणजे कामना, आणि ती कामना पूर्ण करण्यासाठी जे काही आपण वेअरविथॉल किंवा जुगाड जमवतो त्याला म्हणतात अर्थ. तेथ प्रवृत्तीचेनी वृद्धी लोभे खाकरे जती शुभाशुभे नाना कर्माचे खांबे नेणो किती. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी ह्या लोभाने अनेकानेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही. संसाराची वृद्धी व्हावी ह्या लोभाने, म्हणजे आपल्याला जेव्हा असं वाटतं की संसाराची वृद्धी व्हावी, म्हणजे काय की आपल्याजवळ जे आहे ते आपण बाळगावं. आत्ता माझ्याकडे समजा एक्स अमाऊंट पगाराची नोकरी आहे. मला असं वाटतं की ट्वाईस एक्स अमाऊंट पगाराची नोकरी मला कधी मिळेल किंवा तिथपर्यंत मी कधी जाईन. माझ्याकडे आत्ता समजा 1 BHK फ्लॅट, मग आपल्याला 2 BHK 3 BHK फार्म हाऊस अशा प्रकारचं कधी जमवता येईल, अशा प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. आत्ता सध्या माझं लग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की लग्न व्हावं. लग्न झाल्यानंतर असं वाटतं की मला मुलं व्हावी. त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्या मुलांची लग्न व्हावी, त्यांची त्यांची मुलं व्हावी. ह्या सगळ्या इच्छा जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहेत ना, तोपर्यंत हा संसार वृक्ष वाढतच राहणार आहे. नथिंग वी कॅन डू अबाउट. सो दिस एंटायर एक्सपॅन्शन ऑफ द संसार वृक्ष इज डिपेंडेंट अपॉन आवर कामना. आपल्या इच्छांमुळे तो संसार वृक्ष वाढतो. देवीची भोग क्षिणे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाची शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो. म्हणजे आधीच्या जन्मातली जी कर्म असतात ती कर्म आता या जन्मामध्ये फलित होऊन आता संपली. तेव्हा काय होतं, हा देह जो आहे तो हा काष्ठाप्रमाणे सुकून आणि पडतो. झाडाची फांदी सुकून पडली की कसं होतं, तसंच आपला हा देह मागच्या जन्मातली जी आपली प्रारब्धानुसार कर्मफळं आपल्याला भोगायला लागणार होती ती सगळी संपली की मग हा देह गळून पडेल. परंतु आपण काय केलंय, चूक, ह्या जन्मामध्ये हा देह पडण्यापूर्वी आपण अनेक कर्म आणखीन तयार करून ठेवली, ज्यांची फळं आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगायला नाही मिळाली. तर ती फळं भोगण्यासाठी आणखीन आणखीन जन्म घ्यायला लागते. असं करायचंय का आपल्याला? तुम्ही विचार करा. मला तर नाही करायचं. त्यामुळे ॲडिशनल कर्म तयार नाही करायचे. आता कर्म करत राहा, परंतु त्याच्यामध्ये कर्ता भाव नका ठेवू. देन ॲडिशनल कर्म जमा नाही होणार. ओके.
तर अशा प्रकारच्या चिंतनात आपण ह्याच्या पुढच्या सत्रापर्यंत राहू. ह्याच्यानंतरचं जे चिंतन आहे ना शुक्रवारचं, ते बहुतेक नाही होणार. आय बी ट्रॅव्हलिंग. पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटू. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.